मंगळ दोष किंवा पत्रिका मांगलिक असणं ह्याच्याबद्दल सगळे लोक खूप टेन्शन घेत असतात. प्रामुख्यानं विवाह ज्यावेळी ठरायचा असतो त्यावेळी ह्या दोषाबद्दल खूप जणांच्या मनात भीती असते किंवा मंगळ दोष म्हणजे माझ्या पत्रिकेमध्ये खूप काही मोठा दोष आहे का असं सगळ्यांना वाटत असतं. तर ह्या दोषाबद्दल तसं फारसं घाबरून जाण्याची गरज नाहीये, कारण हा दोष बऱ्याचशा ठिकाणी निर्बली ठरतो. तो कसा निर्बली ठरतो मी हे येणाऱ्या पुढच्या काही रील्समधून तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. आज एक सांगायचं म्हणजे मंगळ हा तुमच्या पत्रिकेत जर अस्त असेल, अस्त म्हणजे काय, अस्त ग्रह म्हणजे काय, जो ग्रह सूर्याच्या जास्तीत जास्त जवळ असेल. पत्रिकेमध्ये ग्रहांना ग्रह ज्यावेळी फिरत असतो, त्याचं भ्रमण करत असतो, त्यावेळी तो 1 ते 30 डिग्री अशा पद्धतीनं एका राशीमध्ये भ्रमण करत असतो. तर सूर्य जर समजा 15 डिग्रीला असेल आणि चंद्र आणि मंगळ जर 10 ते 14 या डिग्रीमध्ये असेल किंवा 14 ते 18 या डिग्रीमध्ये असेल तर मंगळ हा सूर्याच्या जास्त जवळ आहे असं समजलं जातो आणि त्यावेळी तो मंगळ ग्रह अस्त होतो. अशा वेळी मंगळ दोष असून सुद्धा तो मंगळ दोष हा निर्बली मानला जातो. म्हणजेच काय, मंगळ ग्रह हा तुमच्या पत्रिकेत अस्त आहे आणि मांगलिक दोष जर तुमच्या पत्रिकेत आहे तर तो दोष निर्बली होतो.